हालेलुया. चला प्रिय, पुन्हा एक वार आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये असताना प्रभूच्या वचनाकडे आजही आपण आपलं लक्ष लावणार आहोत आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभूने आम्हाला चालवण्याकरता यावेळेला आम्ही प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय, त्याचं 5वं जे वचन आहे. आमेन. हालेलुया. आणि त्यानंतर 8वं वचन. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेम सर्व यहूदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आमेन. हालेलुया. परम थोर अति कृपाळू दयाळू कृत आमच्या जिवंत देवा, आपा मनापासून आम्ही तुझे आभार उपकार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. आज पुन्हा एक वार उपवासाच्या 18व्या दिवसापर्यंत प्रभू तू आम्हाला कृपा दिलीस आणि रोज तू आमची भेट घेत आहे, आमची बोलत आहे, आम्हाला साफसूफ करत आहे. प्रभू तुझी मंडळी कशी डागविरहित सुखविरहित असावी अशी तुझी इच्छा आहे. त्याप्रमाणे सर्व प्रकारची मलिनता आणि सर्व संभळून आलेला दुष्टभाव सोडून प्रभू तू कृपाळू आहे हे तुझं पवित्र वचन प्रभूजी ग्रहण करण्याकरता आणि त्यानुसार मार्गक्रमण करण्याकरता तू आम्हाला कृपा आहे. तुझी इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, परंतु प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि म्हणूनच प्रभूजी आत्तापर्यंत तू आपल्या वचनांच्या द्वारे आमच्या मनातील सर्व प्रकारची मलिनता, आमचे सर्व प्रकारचा जो काही दुराभाव आहे, त्याचप्रमाणे प्रभूजी अनेक प्रकारची जी काही पातकं प्रभूजी तुझ्या इच्छेच्या विरोधामध्ये आमच्या जीवनामध्ये आहे, अशा सर्व गोष्टी काढून टाकण्याकरता तू आम्हाला कृपा दिली, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आता प्रभू आम्ही तुला मागतो की आज देखील तू आमची भेट घे. कशा प्रकारे तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलणार, कशा प्रकारे तो आम्हाला चालवणार, आम्ही कशा रीतीने तुझी सेवा करणार, याविषयी आज तू आमची भेट घेऊन आम्हाला तू बोध कर, मार्गदर्शन कर, यासाठी की प्रभू आम्ही त्याप्रमाणे चालवून तुला आनंद द्यावा. आणि प्रभू तुझं काम प्रभूजी हे आमच्यामुळे जे आत्तापर्यंत अडलेलं आहे प्रभू ते अधिक विस्तारित पाहावं आणि प्रत्येक लोकांपर्यंत तुझं वचन पोहोचण्याकरता प्रभू तू आम्हाला सामर्थ्य पुरवावं अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. धन्यवाद देतो. माझ्या ओठाचा, माझ्या जिभेचा, मनाचा, माझ्या शब्दांचा तू ताबा घेतला, तू माझे शब्द बनला. धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो, म्हणून ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने लूका शुभवर्तमानाच्या 24व्या अध्यायाच्या आपण 49 वचनामध्ये वाचलं की जे काही देणगीविषयी तुम्ही माझ्यापासून ऐकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या पित्याने आमेन. या ठिकाणी काय पाहतो की प्रभूने स्वर्गारोहणासमयी शिष्यांना आज्ञा दिली, मंडळीला आज्ञा दिली. काय सांगितलं त्यांना की ज्या विषयी तुम्ही पित्याने देऊन गेलेल्या देणगी संबंधाने माझ्याकडून तुम्ही ऐकलं, आता तुम्ही काय करा, जोपर्यंत तुम्ही सामर्थ्याने पूर्ण होत नाही किंवा स्वर्गीय सामर्थ्याने पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही या शहरात राहा, हे शहर सोडू नका. आणि आपल्याला माहिती आहे की यरूशलेममध्ये हे सर्व लोक जे आहेत ते एकत्र असताना त्यांच्या डोळ्यात देखत जैतून पहाडावरून प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि स्वर्गारोहणापूर्वी प्रभूने त्यांना हा आदेश दिला. प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतो की प्रभूने स्वर्गात जाण्यापूर्वी या गोष्टी सांगितल्या, शिष्यांनी त्या मान्य केल्या, त्याने प्रभूच्या आज्ञा पाळल्या. कारण पाहतो की कशा प्रकारे उज्जयाने परमेश्वराच्या संबंधाने त्याने अवज्ञा केली, तो परमेश्वराच्या
विरोधामध्ये त्याचं मन जे आहे ते काय झालं, उन्मत्त झालं, नाही का, उन्मत्त झालं. आणि त्याने देवाचं ऐकणं जे आहे ते सोडून दिलं. त्यामुळे परमेश्वराने काय केलेलं आहे, उज्जियाला तडाखा दिला. हालेलुया. उज्जियाला जे आहे ते तडाखा दिला. आणि ते तडाखा दिल्यामुळे आम्ही पाहतो आता उज्जिया जो लोकांमध्ये एवढा प्रसिद्ध, सर्व गोष्टींमध्ये तो पुढे चालणारा, सर्व गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन त्या करणारा, असा आता त्याला एका खोलीमध्ये बंद राहावं लागलं. कारण तो शापित झाला. देवाने त्याला शापित केलं आणि त्याच्या अंगावर जे आहे ते कोड जे आहे ते फुटले. आणि त्याच्या मुलाला जे आहे ते राज्य कारभार तो जिवंत असेपर्यंत करावा लागला. परंतु आम्ही पाहतो तोपर्यंत काय झालेलं आहे, इस्रायल लोक जे आहे ते देवाच्या दर्शनाला मुकले. देवाच्या दर्शनाला ते मुकले. परंतु जेव्हा उज्जिया मरण पावला तेव्हा परमेश्वराने आपल्या लोकांची भेट घेतली. त्याचप्रमाणे यशायाची भेट घेऊन तो यशायाला जो आहे तो बोलला. आम्ही काय पाहतो की ज्या गोष्टी देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये आपण करत चाललेलो आहोत, उज्जिया काय आहे, देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करत चाललेलो उन्मत्तपणाने. पण एक दिवस काय होणार आहे, परमेश्वर त्याचा तडाखा देणार, कळलं. आणि त्यामुळे सारी हालचाल, उज्जैनची सर्व हालचाल काय झाली, बंद झाली. आणि तो एका खोलीमध्ये जो आहे त्याला बंद राहावं लागलं, कळलं. आणि म्हणून आम्ही काय पाहतो की आमच्यातला उज्जिया पहिले मारून टाकला पाहिजे, त्याला आम्ही नष्ट केलं पाहिजे. म्हणजे आम्हाला देवाच्या समक्षतेमध्ये राहून त्याची सेवा जी आहे पूर्ण शुद्धतेने करता येणार आहे. हालेलुया. यशाला प्रभूने दर्शन दिलं, पण यशाला जाणीव दिली की तू माझ्या दर्शनाने, जरी मी तुला दर्शन दिलेलं आहे परंतु तुझी योग्यता नाही ती, कळलं. आणि त्याच्या योग्यतेची त्याला जाणीव झाली. त्यावेळेला त्याने लागलंच पश्चाताप केला. त्याने आपलं पाप कबूल केले की मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, अशुद्ध ओठांचा मी मनुष्य आहे, मी देवाला पाहिलं, मी मरणार. आणि त्यावेळेला देवाने ताबडतोब काय केलंय, शास्त्रामध्ये सांगतं, जेव्हा तुम्ही आपलं पाप पदरी घेता, प्रभू विश्वासू आणि न्यायी आहे, तो आमचा अधर्म दूर करतो आणि येशूचं रक्त आम्हाला आमच्या पापापासून काय करतं, शुद्ध करतं. आणि मग देवाने त्याला सामर्थ्य पुरवलं. त्याला सांगितलं की आता तू उभा राहा, आणि मी तुझ्याद्वारे कशा प्रकारे काम करतो हे तू बघ. इस्रायल लोक जे आहे ते कठीण होती, पण जरी ते कठीण झाले तरी पण काय, त्यांच्या सर्व कठीणपणावर मी तुला विजय देईन, असं मी तुला जे आहे ते बनवत आहे. हालेलुया. आता आम्हाला माहिती आहे की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांनाही सांगितलं, आता तुमची काय वेळ आलेली आहे, आता फक्त प्रभूच्या मागे मागे फिरण्याची वेळ नाही, आता तुम्हाला स्वतःला काम करण्याची वेळ आली. बघा, बहुत 3.5 वर्षापर्यंत शिष्य प्रभूच्या मागे फिरले, सर्व ते शिकले. प्रभूने जे शिकवलं ते त्यांनी शिकले, प्रभूने जे त्यांना करायला सांगितलं ते त्यांनी केलं. आणि प्रभू जे जे काही करत होता, त्यांना शिकवत होता, ते सर्व गोष्टी त्यांनी जे आहे त्या अनुभवल्या. पण आता मात्र प्रभूने काय सांगितलं की आता मी जातोय पित्याकडे, आणि मी जाणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत सत्याचा कैवारी पवित्र आत्मा जो आहे तो तुमच्याकडे येणार नाही. आणि म्हणून मला जाणं गरजेचं आहे. याकरता का आता मी गेलो म्हणजे तुम्हाला काय केली, स्वर्गीय सामर्थ्य जे आहे तुमच्यावर पाठवेल मी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय सामर्थ्य काय आहे, ते जगाचं सामर्थ्य जुमानत नाही. हालेलुया. स्वर्गीय सामर्थ्य काय आहे, जगाच्या सामर्थ्याला ते जुमानत नाही. तुम्हाला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला पिलाताने विचारलं, तुला मी सोडू शकतो, बरं की नाही? आणि प्रभू त्याला काय उत्तर दिलं, तुला ते सोडण्याचा अधिकार नाहीये.
कारण वरून दिल्याशिवाय जे आहे ना, अधिकार मिळाल्याशिवाय कोणाला काही नाही करता येत. हालेलुया. म्हणून तू जरी या जगाचा किंवा अधिपती आहेस, तू जो आहे राजा असशील किंवा काय असतील, परंतु तुला माझ्यावर अधिकार नाही. तुला स्वर्गीय गोष्टी बदलता येत नाही. स्वर्गीय सामर्थ्यावर तुला आक्रमण करता येत नाही. हालेलुया. आणि म्हणून आम्ही पाहतो की प्रभू त्याला सांगितलं तुला स्वतःला नाही काय करता येणार. आणि आम्ही पाहतो की त्याला काहीच नाही करता आलं. प्रभू सोडवता आला की त्याला नाही. प्रभूला त्याला सोडवता नाही आलं, कारण प्रभू त्यासाठी आलेला होता. म्हणून आम्ही काय पाहतो, या जगामध्ये जगाचं सामर्थ्य आहे. जग आपल्या सामर्थ्याने, आपल्या कायद्याने, आपल्या अनेक प्रकारचे जे फोर्स आहेत त्याच्याद्वारे आपल्याला अनेकदा दाबण्याचा प्रयत्न करेल, परंतु स्वर्गीय सामर्थ्य दाबता येत नाही. हालेलुया. दाबता येते का? नाही. त्याला प्रतिरोध जे आहे, प्रतिरोध करता येतो, पण प्रतिबंध नाही होत. हालेलुया. हे दबत नाही. आणि म्हणून आम्हाला प्रसिद्धच्या कृत्यामध्ये काय पाहायला मिळतं की प्रभूने त्यांना 5व्या वचनामध्ये सांगितलं की जसा तुमचा म्हणजे योहानाच्या द्वारे पाण्याने जसा तुमचा बाप्तिस्मा झाला, आता थोड्याच दिवसात तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल आणि अग्नीने होईल. आणि त्यानंतर मात्र जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, हालेलुया. मग आतापर्यंत पवित्र आत्मा येणार, पवित्र आत्मा देणार, प्रभू त्याला पाठविणार असं ऐकत आले. आता प्रभू काय म्हणतो, जेव्हा तो तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला काय मिळेल? सामर्थ्य मिळेल. सामर्थ्य, सामर्थ्य म्हणजे काय? बरोबर. प्रश्न, सामर्थ्य म्हणजे काय? ताकद, हिम्मत, बळ. प्रश्न, तुम्ही ताकदवान व्हाल, तुम्ही बलवान व्हाल. प्रश्न, आणि जेव्हा तुम्ही बलवान व्हाल तेव्हा तुम्ही काय कराल? तुमच्या विरोधात उठणाऱ्या शत्रूला तुम्ही नामोहरम करा. हालेलुया. म्हणजे सैतानाचे सर्व गड उद्ध्वस्त करण्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आता मी तुम्हाला देत आहे. जसं प्रभूने काय केलेलं आहे, सैतानावर विजय मिळवला, त्याला हरवलं. तो जिथं जिथं आडवा आला तिथे तिथे त्याने प्रभूने त्याला आडवा केला. त्याच्यावर विजय मिळवला. तसाच विजय आता प्रभू काय करणार? त्याच्या मंडळीला देणार. हालेलुया. आणि म्हणून प्रभूने सांगितलं की आता मी तुम्हाला ते सामर्थ्य देणार. एकदा का तुम्ही तुमच्यावर पवित्र आत्मा आला म्हणजे तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि हे सामर्थ्य काय करील? तुम्हाला यरूशलेममध्ये, यहुदियामध्ये, शमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया. आता हा साक्षी जो शब्द आहे, साक्षीदार, साक्षी, आता हा शब्द कसा आहे? नुसतं साक्षीदार नाही, पण रक्त साक्षी व्हाल. हालेलुया. काय होणार? रक्त साक्षी. रक्त साक्षी म्हणजे रक्त साक्षी कोण होऊ शकतो? आपण आपल्या भारतामध्ये जे आहे, कोण? दोघ जण नाही, थोमा नाही, कोण? पंजाबी दोघं आहे का? काय नाव त्याचं? त्यांनी काय केलं? इंग्रजांच्या विरोधामध्ये जाऊन, भगतसिंग आणि त्यांनी काय केलं? ते घाबरले का सत्तेला? मारायचं मारून टाका, काय मिळवू शकता तुम्ही आमचं, कळलं? आणि आज आम्ही काय करतो? त्यांचं आज नाव घेतोय आपण आपल्या भारतासाठी. ते घाबरले नाही इकडे सत्तेला. नीट लक्षात ठेवा. याचा अर्थ आम्ही काय पाहतो की हे जे ताकद, ही जे बळ आहे, ते देशासाठी मरण्याचं बळ त्यांना मिळालं, ते सामर्थ्य त्यांना मिळालं. त्यांच्यामध्ये ती ताकद निर्माण झाली आणि त्याच्यामुळे त्यांनी शत्रूला जुमानलं नाही. शत्रू किती का कठीण असेल, त्याला जुमानलं नाही. मग आम्ही पाहतो जगातले अधिकारी किती का कठीण असेल, आम्ही त्यांना जुमानणार नाही. कधी?
जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सामर्थ्ययुक्त होतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आम्ही पाहतो की पहिल्या आमच्या घरात सुरुवात. यरूशलेम काय आहे? आमचं घर, आमची मंडळी. पहिली मंडळीतून सुरुवात होणार, मंडळीत साक्षीदार होणार. नंतर यहुद्या म्हणजे आमचे प्रियजन, नातलग जे आहेत, आमचे सर्व नातलग त्यांच्यामध्ये. नंतर शमरोनामध्ये बाकीच्या समाजामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत. हालेलुया. बघा, प्रभूचे शिष्य तिथंच थांबले का? नाही. आम्ही पाहतो त्यांनी यरूशलेम जे आहे ते भरून टाकलं. शमरोनामध्ये त्यांनी शिवर्तमान सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी संपूर्ण पृथ्वीची उलटापालट केली असं आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. म्हणून प्रेषितांची कृत्य जेव्हा आपण वाचतो तेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा जो अनुभव आहे तो अनुभव त्याच्या लोकांच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतो. प्रेज लॉर्ड. मंडळी लेचीपेची नाही आहे, मंडळी भित्री नाही आहे. प्रेज लॉर्ड. मंडळी ही जी आहे ती जगाच्या सत्तांना जुमानणारी नाहीये, त्याने दबणारी नाहीये. प्रेज लॉर्ड. प्रतिरोध होणार आहे. शास्त्र आम्हाला सांगतं की सैतान पहिल्यापासूनच जे आहे तो मंडळीवर हल्ला करत आलाय, पण त्याचं काहीच चाललं नाही. त्याचं काही चाललं का? नाही. म्हणून अधोलोकाची द्वार तिच्यावर प्रबळ होणारच नाही. हालेलुया. पण तुम्ही कितीही ताकदवान, किती जो आहे, किती संख्येनिशी लोक जरी आले तरी पण ते मंडळीला हलवू शकत नाही किंवा मंडळीला दाबू नाही शकत. लक्षात ठेवा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून ते सामर्थ्य आज आम्ही कोणत्या स्थितीमध्ये आहोत? आपल्या भारतामध्ये मंडळांना प्रतिबंध होत आहे, देवाच्या सेवेला प्रतिबंध होत आहे, स्वार्थीला प्रतिबंध होत आहे. कळलं? अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत जे स्वार्थी आहेत त्यांना जीवे मारले जात आहे. का बरं? त्यांना माहित आहे एकाला कोणाला मारलं तर 10 जण गप्प बसतात. कळलं? बाकीचे आवाज काढत नाही. पण मंडळीचं तसं आहे का? मंडळीचं तसं नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, जोपर्यंत गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरत नाही तोपर्यंत तो अनेक दाणे घेऊन उठत नाही. हालेलुया. काय? एक व्यक्ती जर कधी प्रभू करता रक्तसाक्षी झाला तर रक्तसाक्षींची संख्या वाढते, कमी नाही होत. सेवकांची संख्या कमी नाही होत, ती वाढते. एक मरतो पण अनेक दाणे घेऊन उठतो असं म्हटलेलं आहे. हालेलुया. म्हणून मंडळी जी आहे जसा मंडळीचा छळ झाला, तुम्हाला ते पहिल्यापासूनच मंडळीला सामर्थ्य मिळालं, सामर्थ्याने कार्याला सुरुवात झाली. हालेलुया. बघा इथे आम्ही पाहतो की प्रभूने 8व्या अध्यायामध्ये सांगितलं, त्याच्यानंतर 8व्या वचनामध्ये सांगितलं तुम्ही सामर्थ्ययुक्त व्हा. कळलं? त्याच्यानंतर 2ऱ्या अध्यायामध्ये मंडळीला पवित्र आत्मा मिळाला. आला की नाही? कसा आला? सुसट्याचा वारा, अग्नीच्या जिभा, धुराचे लोट. प्रेज लॉर्ड. हे काय दाखवतं? एखाद्या ठिकाणी आग पेटली तर काय होत आहे? लोक शांत होतो ना, आग लागली, आग लागली असं होतं की चल काय करतात? जो तो ओरडतो, अरे आग लागली, आग लागली, आग लागली, अरे पळा, आग लागली. समजलं ना? आणि लोक हळू येत नाही, धावत येतात सर्व. तुम्हाला माहिती फायर ब्रिगेडच्या गाड्या कशा पळतात? समजलं ना? हळू जातात का त्या घंटी मारत, सायरन वाजवत जे आहे ते पळतात. आणि मला बरं समज कुठतरी आग लागली, आग काय करते? हलवून सोडते की नाही? आग हलवून सोडते. म्हणून पवित्र आत्मा जो आहे तो हलवून सोडतो लोकांना. हालेलुया. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जे आहे गप्प बसून प्रार्थना नाही करत. हालेलुया. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जे आहे ते आम्हाला हलवून सोडतो, आम्हाला बसू देत नाही. कळ? म्हणून तुम्हाला माहिती आत्म्यात पेटलेले लोक जे आहे ना
ते गपचूप अन्य भाषेने बोलत. काल गपचूप गपचूप हे नाही करत. तुम्हाला ते आग पेटल्यासारखं काय करतात, तुम्हाला ते आत्म्यात भरलेले लोक जे आहे ना, ते नाचतील, ओरडतील, गातील, कळलं, उड्या मारतील, सर्व आणून सोडतात. मला पाहतो ज्या मंडळीत आत्मा नाही ती मेलेली मंडळी. मेलेल्या मंडळीमध्ये कसं आहे, आता आपण शांत राहू, शांत बसू आणि शांतीने जाऊ. समजलं? कब्रस्थानामध्ये आणि चर्चमध्ये काहीच फरक नाही. तिथं तरी रडणाऱ्यांचा आवाज राहतो, इथं तर काहीच नसतं. समजलं? तर आम्हाला तसे लोक नाही बनवलं प्रभूने. मंडळी तशी नाही. मंडळी शांत बसणारी आहे का? नाही, ती आत्म्यात पेटलेली मंडळी. हालेलुया. म्हणून म्हटलेले एकदा पेटले, एकदा सामर्थ्य मिळालं तर तुम्ही काय कराल? सारे यरूशलेम, संपूर्ण यरूशलेम. कारण एक पेटला म्हणजे तो एकटाच नाही असं नाही, साऱ्यांना पेटवून टाकेल. हालेलुया. पवित्र आत्मा आला, ती अग्नी आली, त्याच्या जीवा वेगवेगळ्या झाल्या, प्रत्येकाच्या डोक्यावर एकी बसल्या आणि साऱ्यांना जशी आत्म्याने त्यांना वाचा दिली तस तसं ते निरनिराळ्या प्रकारच्या भाषांमध्ये परमेश्वराची महत्कृत्य वर्णन करू लागले. किती मोठा आवाज झाला. साऱ्या यरूशलेमेमध्ये सण पाळण्याकरता आलेले लोक तिथं गोळा झाले. आणि काय म्हणते, काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं. जो तो ऐकतो काय, तो आपापल्या भाषेमध्ये देवाची महत्कृत्य वर्णन करत असलेल्या लोकांना जे आहे ते ऐकतो. आणि त्यांनी पाहिले हे काय लोक आहे, कळलं, यांना सर्व जगाच्या भाषा कशी काही ती हे शिकलेलं नाहीये, पण तरी ते बोलले आणि त्यांनी ते ऐकून मग त्यांनी पाहिले. काही लोक काय म्हणाले, अरे जाऊ दे, चला 10 रुपयाने द्राक्षरस पिऊन मस्त झालेले, बरळतात काहीतरी. मग पेत्राला प्रभूने सामर्थ्य दिली. बघा पेत्राने काय केलं, महायाजकाचा जो दास होता त्या दासाला घाबरला. तो म्हणाला, हा माणूस येशू बरोबर होता. तो नाही नाही, तू काय बोलतो, मला काही समजत नाही, मी तो नाही, मी त्याला ओळखतही नाही. एकला हा 10 वर्षाची पोरगी जी आहे याचकाची दासी, ती म्हणे आता तसाच दिसतो, आता येशू बरोबर होता. तो मला काय म्हणते मला नाही समजत. 3 वेळेला नाकारलं. आणि मग प्रभूची नजर एका लहान व्यक्तीला, सर्वसाधारण माणसाला घाबरणारा जो आहे तो पेत्र आता किती लाखो लोकांमध्ये उभं राहून त्यांना सांगायला लागले हे प्रकार काय आहे. ज्या नास्तिक येशूला तुम्ही वधस्तंभावर खेळून जीवे मारलं, त्याने काय केलेलं आहे, त्याने सांगितल्याप्रमाणे योएल संदेशाच्या द्वारे जसं सांगितलं होतं त्या प्रकारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हे भरलेले आहे. आणि आता मात्र काय, देवाने त्याला काय केलं, मरणातून सोडून त्याला मरणातून सोडून त्याने मरणाच्या अधीन राहणं त्याला शक्य नव्हतं. आणि त्याला काय केलेलं आहे, प्रभू करून ठेवलेलं आहे. मी लक्षात ठेवा, हालेलुया. त्याला सर्वांचा प्रभू करून ठेवलेला आहे. आमेन. त्याला काय बनवून ठेवलं, प्रभू व ख्रिस्त असं बनवून ठेवलंय. ख्रिस्त म्हणजे अभिषेक, देवाने अभिषेक केलेला आणि प्रभू सर्वांचा धनी बनवून ठेवलं त्याने. आता त्यांना काय कळालं, अरे हे काय प्रकार पाहतोय आपण, म्हणजे प्रभू येशूला आपण ओळखलं नाही, त्याला जाणलं नाही, आपण त्याला 100 वर्षी खेळलं, आम्ही त्याला ओळखलं नाही, आणि तो तर प्रभू आहे, तो तर ख्रिस्त आहे.
आणि त्यांना माहित आहे, मोशेने सांगितलं होतं, माझ्यासारखा एक संदेष्टा परमेश्वर तुमच्यामधून उत्पन्न करेल, आणि जो कोणी त्याचं ऐकणार नाही त्याचा स्वजनातून उच्छेद होईल. त्याचं जो ऐकणार नाही त्याचं काय होईल? स्वजनातून उच्छेद होईल, त्याचा नाश होईल. या लोकांनी पाहिलं, आता तर आपण नाशाला कारणीभूत ठरलो, कारण प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा मोशेसारखा संदेश देवाने आमच्यासाठी पाठवला होता, ख्रिस्ताला पाठवलं होतं, आम्ही विश्वास नाही ठेवला आणि आम्ही त्याला जीवे मारलं, म्हणजे आता आमचा नाश होणार. आणि म्हणून ते म्हणाले, बंधूंनो आता आम्ही काय करा? पेत्राने त्याला काय सांगितलं? तुम्ही पश्चाताप करा, तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या, आणि म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळेल. हालेलुया. खरं आता पेत्राने काय केलेलं आहे? योहानाने सांगितलं फक्त बाप्तिस्मा घ्या. पेत्र काय म्हणतो? बाप्तिस्मा घ्या म्हणजे पवित्र आत्म्याचं दान मिळेल. हालेलुया. म्हणजे आता मंडळी फक्त बाप्तिस्मात नाहीये, बाप्तिस्मानंतर काय पाहिजे? प्रभू म्हणाला, योहानाने तुमचा बाप्तिस्मा कशाने केला? पाण्याने केला, परंतु थोड्याच दिवसात तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. आणि म्हणून आता आवश्यकता काय आहे? तुम्ही पाण्याचा बाप्तिस्मा पण घ्या, आणि वर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा पण तुम्हाला मिळाला पाहिजे, तो पण तुम्हाला मिळाला. आणि हे वचन तुमच्यासाठी आहे, तुमच्या मुलाबाळांसाठी आहे, जे दूर आहे त्यांच्यासाठी आहे, आणि जितक्यांना प्रभू येशू आपल्याकडे बोलवत आहे त्या सर्वांसाठी. हालेलुया. म्हणून लहान लेकरांसाठी पण आहे, जे नातेवाईक आमचे दूर आहेत त्यांच्यासाठी पण आहे, दूर देशात राहणारे जे लोक आहेत, जे प्रभूवर विश्वास ठेवणारे त्यांच्यासाठी पण आहे, जे जवळ आहे त्या लोकांसाठी पण आहे. जितक्यांना देव आपल्याकडे बोलावत आहे त्या सर्वांसाठी. म्हणजे पवित्र आत्मा जो आहे एकट्या व्यक्तीसाठी नाही, मोजक्या लोकांसाठी नाही, पवित्र आत्मा सर्वांसाठी आहे. हालेलुया. म्हणून आमच्यामध्ये काय पाहिजे? भूक. पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे आम्ही प्रभूमध्ये बल संपन्न व्हावं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपल्याला माहिती आहे, आम्हाला लाज वाटते, लोकांना शुभवर्तमान सांगताना लाज वाटते, भीती वाटते. कुणी सांगायला लागलं तर आपण त्याला गप बसले, कशाला घेत त्यांच्या धर्माचं काय टाकतो. तुला लोक तुम्हाला काय करायचं ते चर्चमध्ये का? आया आपल्या लोकांमध्ये का? का घाबरतात? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नाही ना. जर सामर्थ्य आहे, त्यांना माहित आहे हे काय करून घेणार आहे आपल्याला, आपण त्यांना सत्यवचन सांगत आहोत. प्रभूने त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे, त्यांना बंधनातून शैतानाच्या जोखडातून सोडू पाहत आहे, त्यांचा उद्धार करू पाहत आहे. प्रभूचं त्यांच्यावर प्रेम आहे, ते त्यांना सांगितलंच पाहिजे, नाही ते मेले तर ते नाश पावतील, आणि त्यांचं झाडं परमेश्वर माझ्याकडून घेईल. शांत बसताल का? नाही. कळलं? देशामध्ये किती राज्यांमध्ये कायदे करण्याचं काम चालू आहे. धर्मांतरा विरोधात कायदे, पण सुवार्ता बंद आहे का? देवाचे लोक शांत राहिलेले आहे का? नाही. जे पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहेत ते कधी शांत बसत नाही. ते प्रत्येकाला सुवार्ता सांगतच राहतात. कारण सुवार्ता काय आहे? यहुदी लोकांना अडथळा, जे ज्ञानी लोक आहे त्यांच्यासाठी मूर्खपणा, पण जे विश्वास ठेवतात त्या प्रत्येकासाठी तारणदायी देवाचं सामर्थ्य. हालेलुया. ज्ञानी ऐकते बरं हे याच्याने असं काही थोडं येशूच का बरं? तुमचा 8 तास का येशूच फक्त, बाकीचे नाही का? कळलं? ज्ञानानं मूर्खपणा. येऊ दे ना तो अडथळा, परंतु जे लोक विश्वास ठेवतात आणि तारणासाठी निवडले त्यांना ते देवाचं तारणदायी अशा प्रकारचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की गप्पा नाही बसलं.
पेत्र घाबरणारा व्यक्ती सामर्थ्ययुक्त झाला, लाखो लोकांमध्ये उभा राहिला, त्यांचं पाप त्यांना दाखवलं, त्यांना दोष लावला आणि त्यांना उपाय सांगितला. जर का तुम्हाला सुटायचं तर प्रभू ईश्वर विश्वास ठेवा, त्याच्या नावामध्ये बप्तिस्मा घ्या आणि पवित्र आत्म्याचं दान मिळेल. किती लोकांनी बप्तिस्मा घेतला? 3,000 लोकांनी बप्तिस्मा घेतला. कळलं? बघा, म्हणजे पहिलीच कोणती मीटिंग आली? ओपन मीटिंग होती. हालेलुया. पहिलीच ओपन मीटिंग. स्पीकर होतं का? बाहेर होतं का? स्टेज होतं का? कळलं? आज ओपन मीटिंग करायची तर लाखो रुपये खर्च करायचे. कळलं? आणि अनेक प्रकारचा शो करायचा आणि मग जे आहे मूड भरलो किती. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काय करतं? हालेलुया. त्याला स्टेज लागत नाही, त्याला लाऊडस्पीकर लागत नाही, त्याला बाकीचं काही लागत नाही. तो जिथं उभा राहील ते स्टेज, तो सुरुवात करील तोच लाऊडस्पीकर. आणि आम्ही पाहतो तो जे वचन बोलेल लोकांना फोडून काढील आणि पश्चातापाला प्रवृत्त होतील. हालेलुया. दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो मंडळी सामर्थ्याने सामर्थ्य. मंडळी काय केलं? शिक्षणासाठी एकत्र आली. कळलं? ज्यांनी बप्तिस्मे घेतले त्यांना शिक्षण पाहिजे. समजतं? बप्तिस्माचं शिक्षण थोडंसं शिक्षण दिलं आपण, पण बप्तिस्म्यानंतर खरं शिकणं गरजेचं आहे. ज्या ख्रिस्ताला आपण प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात त्याचा स्वीकार केलेला आहे, त्याच्या रक्ताच्या द्वारे आपण सिंचित होऊन पवित्र केले गेलो आणि येशूला पांघरल्यामुळे आता आपण देवाची मुले झालेलो आहोत. तर देवाच्या मुलांचं काम काय आहे? हालेलुया. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताचा बप्तिस्मा झाला. काय झालं बप्तिस्माच्या वेळेला? स्वर्ग उघडला. पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्तावरील उतरला. स्वर्गातून वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र मला परमप्रिय आहे, याच विषयी माझा जीव संतुष्ट आहे, याचं तुम्ही ऐका. आम्ही पाहतो बप्तिस्माच्या द्वारे तुम्ही देवाची मुले आहात हे जगाला प्रगट झालं. मग प्रभू तसंच राहिलं का? नाही. शास्त्राला सांगतं त्याची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्मा त्याला काय केलेलं आहे? अरण्यात घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? अरण्यामध्ये. आणि तेथे 40 दिवस उपाशी राहिले. किती दिवस? हा. कसा राहिला? का बरं उपाशी राहिला? नीट लक्ष द्या. तिथं त्याने काय केलेलं आहे? तो उपवासामध्ये आणि प्रार्थनेमध्ये जंगल आहे. नीट लक्षात ठेवा. आपण कम्फर्ट झोन मध्ये जातो. बप्तिस्मा झाल्यामुळे काय? आपण कम्फर्ट झोन शोधतो. सुरक्षितता मिळेल, स्वरूप हे मिळते नाही का? पण प्रभूला प्रभू कुठे गेला? पवित्र आत्म्याने त्याला अरण्यात नेलं. अरण्य म्हणजे काय? सर्व प्रकारचे कष्ट, यातना, त्रास. समजलं? सर्व प्रकार म्हणजे कमतरता. अरण्यामध्ये काय मिळणार? खायला काय? काहीच नाही. कळलं? तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, देवाचा पुत्र आहेस तर त्याच्या भक्ती. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता इथे काय पाहतो आम्ही? प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा व्हावी म्हणून तो 40 दिवस पवित्र आत्मा घेऊन गेला त्याला. पवित्र आत्मा तुम्हाला कम्फर्ट झोन मध्ये नेत नाही. पवित्र आत्मा तुम्हाला कुठे नेतो? अरण्यामध्ये, खडकाळ जागांवर, जंगलामध्ये, जिथं तुम्हाला खाया प्यायला काहीच नाहीये. कळलं? म्हणजे तुमच्या जीवनामध्ये पार्क करण्याचा समय, सामर्थ्याने भरण्याचा समय. कळलं? आपण माहिती आहे की लोक छान कम्फर्ट झोन मध्ये राहून उपवास करतात आणि मग त्यांना असं वाटतं आपण त्याने सामर्थ्य युक्त होऊ. प्रभू कुठे गेला? प्रभूला जंगलामध्ये पवित्र आत्म्याने. कळलं? देवाचे जे महान सेवक आहेत त्यांच्याकडे जर आम्ही बघितलं तर ते कुठे जातात? डोंगरावर जातात प्रार्थनेला.
कळलं? एकदम निर्जन जागी जे आहे तिथे जाऊन प्रार्थना करतात, प्रभू पुढे गुडघे टेकून. समजतंय? कशासाठी? आम्ही उपवास आणि प्रार्थना याद्वारे आमचं काय व्हायला पाहिजे? आमचं परीक्षण व्हायला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही खात-पीत नाही, काय होतं? शरीर तर दुर्बल होत जाते की नाही, पण आत्मा मात्र बलवान होतो. हालेलुया. आणि म्हणून प्रभू काय झालंय? सामर्थ्यवान झाला. आणि सैतान परीक्षक त्याच्याजवळ आला परीक्षा घ्यायला. काय झालेलं आहे? त्याला भूक लागली आणि सैतानाने सांगितलं, आता दोंड्याच्या भाकरी व्हा अशी आज्ञा कर. भाकरी होती, पण त्याने काय केलंय? सर्व परीक्षांवर विजय मिळवला. पहिली परीक्षा तुमची भुकेची राहील, तुमच्या देहाची. दुसरी परीक्षा आहे तुमच्या सामर्थ्याची, तुमचा देवाशी असलेला जो काही संबंध आहे त्याची. आणि तिसरी परीक्षा आहे तुमच्या डोळ्यांची. कळलं? तुम्हाला काय पाहिजे? आपल्याला माहिती, लोकांना माहिती आहे. एकदा का बाप्तिस्मा घेतला, कळलं? मी तुम्हाला सांगतो, मागे एका मुलाचं मला पत्र आलं, साहेब तुम्ही म्हणाल ते आम्ही करू, बाप्तिस्मा पण घेऊ, सर्व करू. आणि मी असं ऐकलेलं आहे, मग तुम्ही नोकरी पण देता तर लग्नही करून देता. तुमचं झालं म्हणजे. म्हटलं मला तुला कोणी सांगितलंय? असं आम्ही काहीच नाही करत. कळलं? जो प्रभूकडे येतो त्याला कष्ट उचलावे लागतात, त्याला घरातून लोक उचलून देतात, सारे नातेवाईक त्याच्या विरोधामध्ये होतात. कळलं? त्याला कष्ट सोसावे लागतात. आणि मग प्रभू त्याला पारखून जे आहे त्याला पुढे नेतो. आम्हाला कसं पाहिजे? बाप्तिस्मा झाला, आता सारं व्हायला पाहिजे. आमचं जे जे आमच्या मनात आहे ते सर्व पूर्ण व्हायला पाहिजे. असं नाही, देवाची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण व्हायला पाहिजे. कळलं? एकदा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागला तर देव तुमची इच्छा पूर्ण करेल. हालेलुया. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रभूच्या मागे लागला तर काय होतं? काहीच नाही होत. उलट मग तुम्ही म्हणता, अरे कुठे बसलो. कारण काय? तुम्ही ओळखलं नाही प्रभूला, तुम्ही जाणलं नाही प्रभूला खऱ्या रीतीने. त्याला आपल्या जीवनाचा प्रभू नाही केलं, फक्त त्याला देणारा म्हणून जे आहे तुम्ही त्याच्या जवळ आला. कळलं? त्याच्यासाठी दुःख सोसण्याकरता यायचं, परीक्षांमध्ये पडण्यासाठी यायचं, परीक्षांमध्ये विजय मिळवण्यासाठी यायचं, त्याच्या सामर्थ्याने सामर्थ्ययुक्त होण्यासाठी त्याच्या मागे यायचं. प्रेज लॉर्ड. कष्ट सोसण्यासाठी यायचं आणि मग तो आमचा उपयोग करतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणाला शिष्यांना, ज्याला माझ्या मागे यायचं आहे त्याने काय करायचं आहे? आत्मनिग्रह करायचा, पक्का विचार करायचा मनाचा, वधस्तंभ उचलायचा आणि मग मला अनुसरायचं. हालेलुया. सर्व त्यागायचं आहे. माझ्यापेक्षा जो आपले आई बाप, आपले भाऊ बहीण, आपले बायको लेकरं यांना आधी प्रेम करतो तो मला योग्य नाहीये. कोण पाहिजे? जो त्याच्यावरच प्रेम करतो तो त्याला पाहिजे. आणि जो त्याच्यावर प्रेम करतो त्याला तो सामर्थ्याने त्याचा उपयोग करतो. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो की दुसऱ्या अध्यायामध्ये मंडळी सामर्थ्याने पूर्ण झाली, प्रभूच्या वचनाच्या शिक्षणामध्ये वाढली, तिच्यावर संकटही आली. तिसऱ्या अध्यायामध्ये मोठा चमत्कार झाला. तिसऱ्या अध्यायामध्ये मोठा चमत्कार झाला. चमत्कार झाल्याने प्रसिद्धी मिळाली. चमत्कार झाला, काय झालं? प्रसिद्धी मिळाली. पण जशी प्रसिद्धी मिळाली तसा प्रतिकार आला. त्यांना तुरुंगात टाकलं. त्यांना जे आहे त्यांच्या लोकांनी हात उचलले आणि सांगितलं, आता या नावाविषयी तुम्ही काही शिकवायचं नाही. चौथ्या अध्यायामध्ये त्यांनी त्या लोकांना काय केलं नाही? त्यांना सांगितलं, तुमचं ऐकायचं का देवाचं? हालेलुया. त्यांनी त्यांचं ऐकलं का? त्यांनी देवाचं ऐकलं. कितीही अधिकारी जमो, कितीही न्यायाधीश जमो, कितीही जे आहे मोठे मोठे समाजाचे लोक जमो, ते तुमचं काही नाही बिघडवू शकत. देवाने तुम्हाला आज्ञा दिलेली आहे, देवाची आज्ञा मानायची. हालेलुया. आमचं ऐकलं, तुमचं ऐकायचं का देवाचं?
आणि त्यानंतर त्यांनी त्यांना फटके मारले. काय केलंय? एवढा मोठा चमत्कार झाला, फटके मारले. आता तुम्हाला माहिती आहे, मोठमोठे ज्या ठिकाणी मंडळी जमा होते पंजाबमध्ये बहुतेक मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टी ज्या त्या घडत असताना पाहतो. आणि काय झाले, पत्रकार त्यांच्या मागे लागले. जे काही कट्टरपंथी लोक जे आहेत ते त्यांच्या मागे लागले. चमत्कार होत आहे ते पाहतायत, लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार झाले, लोक साक्ष देत आहेत. ते प्रभूला न ओळखणारे लोक होते, त्यांच्या जीवनामध्ये प्रभूने अद्भुत चमत्कार केले. त्यांनी सांगितलं, आम्ही पुष्कळ हिंडलो, बाबाकडे हिंडलो, बुवाकडे हिंडलो, अनेक प्रकारची दैवत केले आम्ही, काहीच नाही आम्हाला गुण पडला. पण जेव्हा येशू जवळ आलो, देवाने आमचं जीवन बदलून टाकलं, आम्हाला सत्य समजलं. आणि आता आम्ही त्या सर्व गोष्टीतून मुक्त होऊन प्रभूचं जे खरं परमेश्वर आहे तो आम्हाला मिळाला. त्यांच्याकडे लक्ष नाही देत ते. खोटे लोक उभे करतात आणि त्या खोट्या लोकांना उभे करून काय करतात, असं काही झालंच नाही, असं काही झालंच नाही असं म्हणून त्यांच्या विरोधामध्ये हे करतात. सांगतात, आता तुम्हाला हे नाही करायचं. नीट लक्षात ठेवा, प्रभू महान आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला शांत नाही राहू दे. कोणताही प्रतिबंध, कोणतीही प्रतिकूल अवस्था याला तुम्ही सामोरं जाण्याकरता तुम्हाला ताकद देतो पवित्र आत्मा. हालेलुया. आणि पुढे आपण पाहतो 4थ्या अध्यायामध्ये पुन्हा काय झालेलं आहे, ते सामर्थ्याने भरून गेले आहे. प्रेज लॉर्ड. सामर्थ्याने भरून गेले. 5व्या अध्यायामध्ये आपण काय पाहतो, हनन्या आणि सफीरासारखे जे लोक आहेत मंडळीमध्ये, हालेलुया, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा देवाचं वचन जे आहे ते लोकांमध्ये जातं, चांगली गोष्ट आहे. बघा, इथं काही चिंता नाही. तिथे काही चिंता होती का? काय होतं, लोक आपापल्या जमिनी विकायचे, घरदार विकायचे, प्रेषितांजवळ पैसा आणून द्यायचे, सर्वांचं एकत्र खाणं होतं, सर्व जे आहे एकत्र आणलं. लोकांना असं कम्फर्ट पाहिजे असतं. स्वयंपाक करायचं ताण नाही, हे करायचं ताण नाही, काही नाही, मस्त जायचं, आपलं आपलं देऊन टाकायचं, काय खायचं, मस्त छान राहायचं. कळलं? असे लोक येतात मंडळीमध्ये. समजलं? बघा, तुम्ही काही लोक जर रविवारी पाहिलं ना, बरोबर 11:15 येतात. अरे आले कशाला? नाही काय चर्चला गेलंच पाहिजे ना, कसं तरी धावपळ करता आलो. आम्हाला माहित तू कशाला आला. असे होते आनंदासाठी. पण कसं आहे, आता सारेच लोक करत आहे, पण आपण पण काहीतरी करावं. म्हणून त्यांनी जमीन आणि घर विकून टाकलं. पण आता पैसे एवढे कशी द्यायचे? आणि म्हणून नवरा बायकोने काय केलं, संगनमत केलं. बघा, दोघंच बोलले गपचूप, तिसरा तिथं कोणी नाहीये. अहो, असं सांगत बरं का, नाही तर मला तोंडावर पाडा. तिला तू नको बडबड करू, नाही तर असंच सांगायचं. नवरा बायकोचा विचार पक्का. कळलं? अर्धे पैसे ठेवले ना, अर्धे घेऊन गेले. प्रेज लॉर्ड. तुम्ही दशमान कधी चोरता ना, 15,000 पगार घेतात, 20,000 पगार घेतात आणि 500 रुपये दशमांश म्हणून लिहितात. 500 रुपये काय लिहितात? दशमांश. किती चोरले? 1000 रुपये चोरले की नाही? कळलं? आणि पुन्हा काही सांगायचं नाही. किती पगार झाला? अजिबात नाही झाला. काय झालं? चोरी. आणि पुन्हा जाऊन पेत्राकडे गेले. पेत्राने काय केलं? एवढ्यालाच विकली जमीन. हा, पवित्र आत्मा काय करतो? तुमच्या कितीही गुप्त गोष्टी केलेल्या
त्या बरोबर प्रकट करतात. कळलं? कधी कधी लोक असं, तुम्हाला कसं कसं समजलं पडचं? हा ना, तुम्हाला कसं कसं समजलं? कोणी सांगितलं? पवित्र आत्मा सांगतो. कळलं? चोऱ्या करणारे कोण आहे? हिंडणारे फिरणारे कोण आहे? वचनाला फाटा देणारे कोण आहे? वचन मोडणारे कोण आहे? व्यभिचार करणारे कोण आहे? पवित्र आत्मा सर्व सांगतो. पण कसा? व्यभिचारीचा एक रिवाज असतो, खाऊन पिऊन घेते, तोंड पुसून येते, म्हणजे मी त्यातली नाहीच. पण देव कसा आहे? कोणी कितीही चत्रा असला, पवित्र आत्मा त्याला पकडतो आणि तो पकड आनंद सफेद. मित्रांनो, काय झालं? ही गोष्ट तुम्ही जर बघितली ना, ती इतकी खटकते मनाला, माहिती आहे तुम्हाला? पेत्र त्यांना काय म्हणाला? अरे बाबा, हे विकण्याच्या अगोदर तुमचंच होतं, विकल्यानंतर पण ते तुमचंच होतं. पण सैतानाने तुमचं मन असं का भरलं की तुम्ही पवित्र आत्म्याच्या विरोधात लबाडी करावी? काय केलं त्यांनी? त्यांनी नसते पैसे दिले आणि नसते विकलं, तर पेत्र म्हटलं असतं का, कारण तू का नाही विकलं, तू का नाही दिलं, असं बोललं असतं का? नाही. पण यांनी संगनमत केलं दोघांनी, देवाच्या आत्म्याच्या विरोधात लबाडी करण्याचा. परिणाम काय झाला? पेत्र हे बोलत असताना अनन्या कोसळला आणि मेला तिथल्या तिथं. बायको वाट पाहत बसली, काही येईल ना, काही येईल ना झाली. म्हणून चौकशी करता आली, पाहते तर इथं नाही. पेत्राने तिला विचारलं, बाई हे खरंय का, असंच आहे का? हो. तुम्हाला बघ, तुझ्या नवऱ्याला पूर्ण नेणार जे पाहिजे आहे ना, ते अजून दाराला नाही, तशीच पडली, मेली, आणि तिला उचलून नेऊन जे आहे तिला पूर्ण. नीट लक्षात ठेवा, पैसा तुमचं, प्रॉपर्टी तुमची, जमीन तुमचं, काय आहे ते सारं तुमचं. पण लबाडी कोणाविरुद्ध करतात? पवित्र आत्म्याच्या विरुद्ध. कर, तुम्ही दिलं तरी तुमचंच, नाही दिलं तरी तुमचं. पण पवित्र आत्म्याच्या विरोधात लबाडी करणं हे मात्र तुमच्या मृत्यूस कारणीभूत ठरतं. कळलं? मंडळीला धाक पडला बघा लक्षात. परमेश्वर काय करतो? म्हणजे पुढच्या लोकांची मन जी आहे ना, देवाच्या आत्म्याच्या विरोधात लबाडी करण्याकरता जी आहे ती धजावली नाही पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी पाहतो की देवाने त्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या जीवनामध्ये केल्या. पुढे आम्ही पाहतो, सांगितलं काय झालं? जेवणावरून भांडणं व्हायला लागलं. जेवणावर काय झालं? बघा, मनुष्य आत्मिक जीवनामध्ये चालताना तो देहाच्या एवढा अधीन होतो, त्याला समजतच नाही आपण इथं देवाच्या सेवेकरता आहोत. परमेश्वर आमची प्रत्येक गरज आहे तो पुरवतो. प्रभू आम्हाला या सर्व गोष्टी काय ते करणार आहे. पण तिथं आम्ही काय पाहतो, काय म्हटलंय? त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेनी यहूद्यांची इतर लोकांविरुद्ध गुरगुर सुरू झाली. कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विद्वांची उपेक्षा होत असे. बघा, विद्वांची काय व्हायला लागली? उपेक्षा व्हायला लागली. हेलेनी लोक गुरगुर करायला लागले. करता तुम्ही पण कधी कधी गुरगुर? त्याच्या ताटात जास्त दिलं, माझ्यासाठी कमी दिलं. पाहते जवळचे आहे त्यांना बरोबर वाटतात. आम्हाला समजतं ना, ही कुरकुर सुरू झाली आणि त्याचा परिणाम काय झाला? प्रेषितांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ते म्हणाले, पंक्ती सेवा आम्ही नाही करणार, आम्हाला देवाच्या वचनाची सेवा करायची, वचन गाजवणं आमचं प्रथम काम आहे. कळलं? आणि म्हणून त्याने काय केलंय?
सात लोक जे आता 7 जे अभिषिक्त लोक आहेत अशा लोकांना पवित्र आत्म्याने परिपूर्ण आणि देवाच्या भागात वागणाऱ्या अशा लोकांना जे आहे त्या ठिकाणी नेमलं. कळलं? म्हणजे ती अवहेलना थांबवली. पण बघा त्याच्यानंतर किती दिवस मंडळी तिथं राहिली समजे. खाण्यापिण्यात लक्ष घातलं, खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्याच्यामध्ये कुरकुर करायला लागले, परमेश्वर तुम्हाला एकत्र नाही ठेवतो. कळलं? लगेच स्तेफन गेला, त्याने प्रभूचं शुभवर्तमान सांगितलं आणि तिथे स्तेफनाचा मृत्यू झाला. स्तेफनाला दगडमार करून मारून टाकण्यात आलं. प्रेज लॉर्ड. स्तेफनाचा मृत्यू झाल्याबरोबर मंडळी पांगली. आता मंडळीच्या मागे मला जेवण कमी मिळतं, मला जेवण नाही वाढत, माझे होईल नव्हते, असं होतं तसं होतं. तिकडे आहे का? आता प्रत्येकाचं काम काय? ते पळाले. सर कोणी पळवलं त्यांना? देवाने पळवलं. देवाने पळवलं. का पळवलं? कारण प्रभूने त्यांना काय सांगितलं होतं? पहिले यरूशलेममध्ये, नंतर यहुदियामध्ये, नंतर शमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. हे जे आहे ते सारे एकत्र जमत लागतात. सारे एकत्र. चिम्या माझा, गोम्या माझा, हा माझा, तो माझा, सारे एकत्र. आणि तुम्हाला माहिती असं झालं तर काय होतंय? देवाच्या वचनाला खीळ पाडतात. प्रभूजीचं काय असते? देवाने जे दिलेलं वचन आहे ते पूर्ण करा. कळलं? यरूशलेम भरलं ना, यहुदिया भरलं ना, शमरोन भरलं ना, आता काय पाहिजे? जगात जाऊन जे आहे उलटा पालट करा. कळलं? खाण्यापिण्यामध्ये तिथं गुंग नका होऊ. प्रभूचं वचन सांगण्याकरता जे आहे बाहेर पडा. आणि स्तेफनाच्या मृत्यूनंतर ही मंडळी बाहेर पडा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लगेच 8व्या अध्यायामध्ये आम्ही काय पाहतो? षंडा सारखा व्यक्ती जो आहे ना, प्रेज लॉर्ड. फिलिपाने परमेश्वर त्याला त्याच्याकडे पाठवलं, त्याचं तारण नाही. शमरोनामध्ये अनेक जादूगिरी करणाऱ्या लोकांचं तारण नाही. कळलं? लोक तारण पाहत, लोकांमध्ये देवाचं वचन जे आहे ते पसरत गेलं. किती? जवळजवळ 50 लाख रुपयाची पुस्तकं जी आहे जादूची लोकांनी जाळून टाकली. पुस्तकातून जादू शिकायची. आज आहे ना पुस्तकामध्ये जादूची पुस्तक आहे की नाही? हिप्नोटिझम, कळलं? रिद्धी सिद्धी अनेक प्रकारची आहे. अशा प्रकारची जादूची पुस्तकं आहे, चिटकीची पुस्तकं आहे, मिळतात, विकत मिळतात. लोक ते घेतात, ते शिकतात. राशी भविष्याची पुस्तकं आहे, कळलं? ते त्याचा अभ्यास करतात. आणि म्हणतात मीचे डोळे असे दिसतात ना, याला हे आहे, याच्या कपाळावर 4 गुड्या पडताना हा मोठा माणूस होणार आहे, याच्या हातावरच्या रेषा अशा आहे ना, याला फार धन मिळणार आहे. कोणी सांग तुम्हाला? कळलं? पेपर घेताना पहिले काय पाहतात? जादूगिरी आहे, चिटकी आहे. त्यांचा विश्वास कोणावर? देवावर नाही, तुमच्या भविष्यावर. भविष्य कोणी घडलं तुमचं? परमेश्वराने घडलं. तो तुम्हाला जे आहे शून्यातून, दावीदाला मेंढपाळ होता, राजा बनवला. नबुकदनेस्सर राजा होता, त्याला बैल बनवला. जनावरांसारखा त्याला कडबा खायला. परमेश्वर थोर करतो, परमेश्वर जे अवनत करतो. लक्षात ठेवा, जो प्रभूकडे आला आहे तसा नाही राहणार. प्रभू त्याला उंच करेल. हालेलुया. आणि म्हणून आम्ही पाहतो की अशा प्रकारे पुढे पाहतो पुन्हा वचन जे वाढत गेलं आणि कर्नेलाच्या घरी तिथे पेटवून गेले. काय झालं? विदेशी आणि यहुदी एकत्र झाले. कशामुळे? काय साम्य आलं त्यांच्यामध्ये? जसा आत्मा आम्हाला मिळाला तसाच आत्मा विदेशी लोकांना पण कर्नेलाच्या घरामध्ये मिळाला. देवाने हेलेनी आणि यहुदी असा भेद ठेवला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्वांना एक केलं.
हालेलुया. मंडळीत जातीभेद नाही, मंडळीमध्ये जातीभेद नाही, मंडळीमध्ये पंथभेद नाही, मंडळीमध्ये प्रांतभेद नाही. कळलं का? आपण काय करतो? अरे ती केरळी आहे, हे असे तर ते युपी वाले भैया. कळलं? ते खांदेशी, ते दखनी, ते कोकणी. प्रभू येशूमध्ये जे आहे ते सर्व एक आहे. हालेलुया. सर्व भेद प्रभूने काढून टाकला, कारण सर्वांना एक आत्मा दे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे मंडळी कशी पवित्र आत्म्याच्या द्वारे परिपूर्ण होत चालते, कशी मंडळी जी आहे सर्व एकत्र येऊन देवाचं काम करतात, सर्व एकमेकाचे भाऊ बहीण म्हणून कशा प्रकारे सेवा करतात, प्रत्येक जण ख्रिस्ताच्या शरीरात जोडलेला असा असून एकमेकांची शरीरात कशी काळजी घेतो. प्रेज लॉर्ड. या गोष्टी ज्या आहेत त्या सामर्थ्याच्या पुणे मंडळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण पाहतो ठिकठिकाणी जिथेही गेले मोठे मोठे चमत्कार, जेथेही गेले तिथे लोकांची उलथापालथ. कळलं? जेथेही गेले लोक मूर्त्या सोडून जे आहे प्रभूकडे वळाले. हालेलुया. जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य. प्रथम तुम्ही यरूशलेमेत, यहुदियामध्ये, शमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हा. प्रेज लॉर्ड. 21 दिवसानंतर पुढच्या 21 दिवसासाठी प्रेज लॉर्ड. तोपर्यंत शांत राहा. 21 दिवस उपवास केले पण थोडं झालं का? आता थोडा अशक्तपणा जरा विसावा घेतो, जरा 21 दिवस कुठं जाता नाही आलं, जरा फिरून येतो. कळलं? हो, आता 26 जानेवारीच्या नंतर कोण कोण चर्चला दिसतं. प्रेज लॉर्ड. सामर्थ्य व्हायचं ना. हालेलुया. लक्षात ठेवा, प्रभूने त्या सामर्थ्याने भरून आमचा उपयोग करायचा आहे. म्हणून एवढे आता या 2025 मध्ये शांत राहणारी मंडळी नाही. काय? आत्म्याने पेटलेली, स्वतःच पेटली फक्त पेटवणारी, कळलं, उलथापालथ करणारी, अशा प्रकारची मंडळी बनणं आवश्यक आहे. जर पवित्र आत्म्याच्या साठी तुम्ही भुकेला आहात, ताणेला आहात आणि तुम्ही या गोष्टींसाठी प्रभूचं ऐकून त्याच्या आज्ञा पालन करून त्याच्यावर विश्वास ठेवतात. प्रेज लॉर्ड. मी तुम्हाला सांगितलं पवित्र आत्मा तुमच्या कोणत्याही कृतीने नाही मिळत, तुमच्या कोणत्याही परिश्रमाने नाही मिळत. पवित्र आत्मा जसं तारण तुम्हाला विश्वासाने मिळालं तसंच पवित्र आत्मा तुम्हाला विश्वासाच्या द्वारे. हालेलुया. चला आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूचं गौरव करू, प्रभूला मागूया की प्रभू आता आम्हाला त्याने भरायचं आहे. हालेलुया. वाटतं की नाही आत्म्याविषयी ऐकल्यावर आत्म्याने भरावंसं वाटतं की नाही? हालेलुया. आहे तसं नाही राहायचं, बदलायचं आहे. प्रेज लॉर्ड. आपण बदललो, जग बदलणार आम्ही. चला प्रभूला धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया. ग्लोरी टू जीसस. हालेलुया.